महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची कराल तर संघर्ष अटळ असेल असा थेट इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिलाय। गुजरातमध्ये हिंदी भाषा सक्तीची होत नाही, मग महाराष्ट्रातच हा अट्टहास कशासाठी? त्याचबरोबर गुजरातमध्ये भाषेची अस्मिता जर जपली जाते तर मग महाराष्ट्रासाठी सुद्धा मराठी भाषेची अस्मिता महत्त्वाची आहे, असंही राज ठाकरेंचं म्हणणं आहे। खरं तर काही दिवसांआधी राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झालेली होती। त्यावरून पालिका निवडणुकीत मनसे भाजपसोबत जाणार का अशा चर्चा रंगल्या होत्या। मात्र आता राज ठाकरेंनी हिंदी भाषेवरून अप्रत्यक्षपणे भाजपवरच हल्लाबोल केल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे भाजपला चार हात दूर ठेवणार की काय अशी कुजबूज आहे आणि हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आणि भाजपमध्ये मिठाचा खडा पडणार आहे का असा प्रश्नही महाराष्ट्राला पडलाय। गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे। प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।